प्रश्न क्रमांक 1. भगवान शंकरांना आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय आहेत: ए. विष्णू, बी. महादेव, सी. ब्रह्मा, डी. इंद्र. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. महादेव. प्रश्न क्रमांक 2. भगवान शंकरांच्या गळ्यात कोणता साप असतो? पर्याय: ए. नाग, बी. अजगर, सी. कोब्रा, डी. वासुकी. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. वासुकी. प्रश्न क्रमांक 3. भगवान शंकरांना कोणत्या धातूच्या पात्रातून जल अर्पण केले जाते? पर्याय: ए. लोखंड, बी. तांबे, सी. सोने, डी. चांदी. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. तांबे. प्रश्न क्रमांक 4. शंकरांना नीलकंठ का म्हणतात? पर्याय: ए. निळे वस्त्र घालतात, बी. निळा मुकुट आहे, सी. विष प्राशन केल्यामुळे, डी. निळा साप आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. विष प्राशन केल्यामुळे. प्रश्न 5. भगवान शंकरांनी कोणते विष प्राशन केले होते? पर्याय: ए. अमृत, बी. हलाहल, सी. सोमरस, डी. मध. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. हलाहल विष. प्रश्न क्रमांक 6. भगवान शंकरांचे निवासस्थान कोणते मानले जाते? पर्याय: ए. वैकुंठ, बी. कैलास पर्वत, सी. स्वर्ग, डी. पाताळ. प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्या अगोदर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. कैलास पर्वत. प्रश्न 7. भगवान शंकरांचे वाहन कोणते आहे? पर्याय: ए. गरुड, बी. सिंह, सी. नंदी, डी. हत्ती. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. नंदी. प्रश्न क्रमांक 8. माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी काय केले होते? पर्याय: ए. यज्ञ, बी. कठोर तपश्चर्या, सी. राजयोग, डी. ध्यान. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. कठोर तपश्चर्या. प्रश्न क्रमांक 9. माता पार्वतींचे बालपणीचे नाव काय होते? पर्याय: ए. गौरी, बी. उमा, सी. सती, डी. अन्नपूर्णा. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. उमा. प्रश्न 10. शिवपुराणानुसार माता पार्वतींचा पूर्वजन्म कोणता होता? पर्याय: ए. माता लक्ष्मी, बी. माता सरस्वती, सी. देवी सती, डी. माता गंगा. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. देवी सती. प्रश्न क्रमांक 11. माता पार्वतीने कोणत्या राक्षसाचा वध करण्यासाठी दुर्गेचे रूप धारण केले होते? पर्याय: ए. महिषासूर, बी. तारकासूर, सी. भस्मासूर, डी. रावण. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. महिषासूर. प्रश्न क्रमांक 12. शिवलिंगावर कोणते पान अर्पण करणे शुभ मानले जाते? पर्याय: ए. तुळस, बी. बेलपत्र, सी. आंब्याचे पान, डी. पिंपळाचे पान. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 13. शिवलिंगावर कोणते पान वाहू शकत नाही? पर्याय: ए. बेलपत्र, बी. दुर्वा, सी. तुळस, डी. धोत्रा. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. तुळस. प्रश्न क्रमांक 14. शिवलिंगावर कोणते फूल वाहणे टाळले जाते?
पर्याय ए कमळ, बी जास्वंद, सी केतकी फूल, डी धोत्रा. बरोबर उत्तर आहे पर्याय सी केतकी फूल. प्रश्न क्रमांक 15. भगवान महादेवांचे 3 नेत्र काय दर्शवतात? पर्याय ए सूर्य, चंद्र आणि अग्नी, बी पृथ्वी, जल आणि वायू, सी ब्रह्मा, विष्णू आणि महेश, डी दिवस, रात्र आणि आकाश. बरोबर उत्तर आहे पर्याय ए सूर्य, चंद्र आणि अग्नी. प्रश्न क्रमांक 16. शिव पंचाक्षरी मंत्र कोणता आहे? पर्याय ए ओम नमः शिवाय, बी ओम नमो नारायणाय, सी ओम गंग गणपते नमः, डी ओम भ्रीम नमः. बरोबर उत्तर आहे पर्याय ए ओम नमः शिवाय. प्रश्न क्रमांक 17. शिवांचे प्रसिद्ध नृत्य कोणते? पर्याय ए लावणी, बी कथ्थक, सी तांडव, डी भरतनाट्यम. बरोबर उत्तर आहे पर्याय सी तांडव. प्रश्न क्रमांक 18. भगवान शिवांच्या मस्तकावर कोणत्या स्वरूपातील चंद्र विराजमान आहे? पर्याय ए अर्धचंद्र, बी पूर्णचंद्र, सी पौर्णिमेचा चंद्र, डी ग्रहणाचा चंद्र. बरोबर उत्तर आहे पर्याय ए अर्धचंद्र. प्रश्न क्रमांक 19. भगवान शंकरांच्या मस्तकावर कोणती नदी आहे? पर्याय ए यमुना, बी गोदावरी, सी गंगा, डी नर्मदा. बरोबर उत्तर आहे पर्याय सी गंगा. प्रश्न क्रमांक 20. भगवान शंकरांची विशेष आराधना कोणत्या महिन्यात केली जाते? पर्याय ए चैत्र, बी श्रावण, सी भाद्रपद, डी कार्तिक. या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.